नमस्कार मंडळी, मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर दीप अमावस्येच्या निमित्ताने मी घरातल्या सगळ्या दिव्यांची मस्त अशी पूजा करून घेतली. पूजा वगैरे आटपण खाली आले तेवढ्यात ऑफिसमधून नवरोबाई आले. त्यांना बाहेरच्या बाहेरच गाठलं आणि पहिले शॉपिंगला निघून गेले, कारण की मला खूप अर्जंटमध्ये व्हाईट कुर्ता आणि लेगिन्स आणायची होती. आता हे कशासाठी ते कळेलच तुम्हाला नंतर. लगेच दुसरा दिवस उजाडला आणि दुसरा दिवस म्हणजे श्रावणातला पहिला गुरुवार. स्वामींच्या आशीर्वादाने दिवसाला सुरुवात केली आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आमचे आहो पोथी वाचणार होते. पोथी म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कुठला ना कुठला तरी ग्रंथ आम्ही नक्कीच वाचतो. पप्पा तयार आहे म्हणून लवसुद्धा त्यांच्यासारखा सेम टू सेम तयार झाला आणि पोथीला आम्ही सुरुवात केली. कलशपूजन केलं आणि ह्या वर्षी असं ठरलं की श्री हरिविजय हा ग्रंथ वाचायचा. अत श्री हरिविजय पूर्वार्थ प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक दिवशी 1 किंवा 2 अध्याय आमचे आहो वाचतात आणि मग त्याचा अर्थ मुलांना छान असं समजूनसुद्धा सांगतात. त्याचबरोबर आरू आणि दक्ष तर आलेच होते, भाऊजीसुद्धा आले, कुशसुद्धा क्लासवरनं आला आणि फायनली मस्त अशी आरती वगैरे करून सगळ्यांनी प्रसादाचा आनंदसुद्धा घेतला. आता तुमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये नेमकं काय करतात हे मला नक्की सांगा. आता पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर हे सगळे एकत्र आल्यावर काही ना काहीतरी कारनामे चालूच असणार. तर इथे काहीतरी योगाच्या पोजेस ट्राय चालू होत्या. तर मंडळी, बरेच जण श्रावणातसुद्धा काही ना काहीतरी संकल्प करतात. तसा आमचा संकल्प असतो की 2 टायमाचं जेवण स्टील किंवा प्लास्टिकच्या ताटं न वापरता पानांच्याच पत्रावळ्यांमध्ये करायचं. चला तर मग बाय.